सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, मी सौ सुनीता युवराज चव्हाण आपले सहर्ष स्वागत करीत आहे। कसे आहात आपण? मजेत आहात ना? विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता पहिली विषय गणित, दुसरा पाठ कोंबडा कोठे। अध्ययन निष्पत्ती म्हणजेच या पाठातून आपण काय शिकणार आहोत तर जाड बारीक उंच ठेंगणा आखूड लांब या संकल्पना समजणे, जाड बारीक उंच ठेंगणा आखूड लांब यातील फरक ओळखणे, जाड बारीक उंच ठेंगणा आखूड लांब यावर आधारित चर्चा करता येणे। मुलांनो, आज आपल्याला भेटायला आला आहे एक सुंदर रंगीत पिसांचा कोंबडा। हा कोंबडा दिवसभर इकडे तिकडे फिरतो। चित्रात तो कोठे उभा आहे? योग्य शब्दाला गोल कर। हे बघा, हा कोंबडा उभा आहे एका खांबावर। हा खांब कसा दिसतो आहे? जाड की बारीक? मोठा भारदार जाड आहे ना हा खांब, आणि दुसरा खांब बघा तो बारीक दिसत आहे। म्हणून आपण म्हणूया कोंबडा जाड खांबावर उभा आहे, म्हणून आपण जाड या शब्दाला गोल करूया। आता बघा, 3 खांब दिसत आहेत ना विद्यार्थी मित्रांनो। सर्वात आधी उंच खांब आहे, नंतर थोडा कमी ठेंगणा आणि सर्वात शेवटी एक खांब आहे, तो ठेंगणा आहे, छोटा आहे। म्हणून आपण म्हणूया कोंबडा उभा आहे सर्वात ठेंगण्या खांबावर, म्हणून आपण ठेंगण्या या शब्दाला गोल करूया। आता हे 3 ओंडके आहेत, सर्वात लांब ओंडका, सर्वात आखूड ओंडका आणि मध्यम आकाराचा ओंडका। कोंबडा मधल्या ओंडक्यापेक्षा लांब ओंडक्या मागे उभा आहे, म्हणून आपण लांब या शब्दाला गोल करूया। चला विद्यार्थी मित्रांनो, आता गृहपाठ लिहून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या जाड बारीक उंच ठेंगण्या आखूड लांब वस्तूंची यादी करा। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि पुढील पाठाची नोटिफिकेशन लवकरच मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, लवकरच भेटूया पुढील पाठात। तोपर्यंत बाय बाय।